आजच्या आपल्या मुख्य पाहुण्या माधवी शहा पूर्वी त्यांचा मुलगा इथं 10वी 11वीत शिकायला आला होता आणि त्याच्यासोबत म्हणून त्या इथं राहिल्या 2 वर्ष आणि वर्तमानपत्रात त्यांनी आपल्या ग्रंथास्वादची ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली, फुटनोट की असा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी त्या लगेच आल्या आणि पाहता पाहता आपल्या ह्या कुटुंबाचा केव्हा सदस्य झाला त्यांचं त्यांनाही कळलं नाही, आम्हालाही कळलं नाही. याच्या आधी त्यांच्या 2-3 भाषणं इथपर्यंत ऐकलेली आहेत, तशा त्या परिचयाच्या आहेत, पण तरीसुद्धा मी त्यांचा एक थोडक्यात परिचय करून देतो. श्री माधवी शाह पुणे विद्यापीठातून प्राणीशास्त्र जिओलॉजी मध्ये डिस्टिंक्शन घेऊन BSc पदवी मिळवली. वक्तृत्व, वादविवाद, परिसंवाद, कथाकथनात, नाटकात, महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळवली आहेत. नवसारी मॅनेजमेंट असोसिएशनचे एक्झिक्युटिव्ह सभासद म्हणून काम पाहत आहेत. नवसारीच्या यश फार्मा लॅबोरेटरी त्या डायरेक्टर आहे. नवसारीतील 125 वर्ष जुने सर सयाजीराव वाचनालयात विश्वस्त म्हणून काम पाहतात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या वाचे गुजरातमध्ये त्यांनी नवसारीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पुरंदरेंच्या जाणता राजा नाटकात काम केले आहे. नवसारीच्या सर्व सरकारी समारंभात त्या सन्माननीय आमंत्रित म्हणून उपस्थित असतात. जन्मापासून विवाहापर्यंतचा काळ शिर्डीत गेल्यामुळे श्री साईबाबांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी लाभलेला आहे. आजचा त्यांचा विषय आहे आनंदी गोपाळ. मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्थान बनवावं. माधवी चंद्र प्राजक्ता कुलकर्णी त्यांना फळांची टोपली देऊन स्वागत करते. साहित्यप्रेमी वाचक आणि त्यांची क्षुधा तृप्त करण्यासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या ग्रंथास्वादच्या प्लॅटफॉर्मवरून आपणा सर्वांना मी नमस्कार करते. पहिल्यांदा 2 वेळा इथे बोलण्याचं होऊन गेलं होतं. 1914 जानेवारी महिन्यामध्ये साधना आमटेंच्या समिधा ह्या आत्मचरित्रावर मी बोललेले आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये श्यामची आई आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली होती. तिसऱ्यांदा जेव्हा ग्रंथास्वादचं आमंत्रण आलं तेव्हा माहेरी जाण्याची ओढ असणाऱ्या एका लेकीसारखा मी लगेचच त्याला होकार दिला आणि कारण 2 वर्ष इथे राहिल्यामुळे आणि ग्रंथास्वादचे बरेचसे कार्यक्रम मी स्वतः पण इथे अटेंड केलेले होते. तिसऱ्यांदा इथे येण्यासाठी विषय कोणता निवडावा ह्या विचारांमध्ये मी होते आणि एका डॉक्टर मैत्रिणीशी माझं बोलणं चाललं होतं, चर्चा होत होती आणि तिच्या बोलण्यामध्ये असं आलं की आत्ता आपण एखाद्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये गेलो आणि कोणी लेडी डॉक्टरनं आपल्याला तपासलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसतं. परंतु आजही भारतामध्ये डॉक्टरांची आणि त्यातही स्त्री डॉक्टरांची खूप कमतरता आहे. आज 66% हेल्थ वर्कर्स हे पुरुष आहेत आणि ग्रामीण भागामध्ये तर फक्त 6% स्त्रिया या ॲलोपॅथी डॉक्टर्स आहेत. सद्य परिस्थिती जर अशी असेल जिथे आपण भारताच्या विकासाच्या गाथा ऐकवतो, स्त्री समानतेचे गोडवे गातो, तर फक्त कल्पना करा की 1882 जेव्हा आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला असेल त्यावेळची परिस्थिती कशी असू शकेल. मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये 2 महत्त्वाच्या बातम्या आल्या. डॉक्टर TS कनका या आशियामधील पहिल्या न्यूरोसर्जन महिला डॉक्टर आहेत आणि त्यांनी जे काही समाजासाठी काम केलं म्हणून शतकाची प्रेरणामूर्ती म्हणून त्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलं. दुसऱ्या डॉक्टर दीप्ती भागवत म्हणून इंदोरच्या महिला डॉक्टर आहेत ज्या सध्या 91 वर्षाच्या आहेत
आणि त्यांनी इंदोरमधून MBBS पदवी प्राप्त केलेल्या पहिल्या महिला आणि 68 वर्षांपासून महिलांवर कोणतीही फी न घेता त्या उपचार करत आहेत। या 2 बातम्या वाचल्या आणि मला आठवली की श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांनी लिहिलेली डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या सत्य जीवनावर आधारित असलेली कादंबरी आनंदी गोपाळ। 1888 मध्ये कार्लिन डाल यानं एक आनंदीबाईंचं चरित्र लिहिलं होतं। थोड्या वर्षांपूर्वी कमलाकर सारंग दिग्दर्शित आनंदी गोपाळ ही दूरदर्शन मालिका आपण सर्वांनी कदाचित बघितली पण असेल, जिचं राम जोगळेकरांनी नाट्य रूपांतर पण केलेलं आहे। आनंदी गोपाळ या मराठी पुस्तकाचा इंग्लिशमध्ये अनुवाद आशा दामले यांनी केलेला आहे। बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एखाद्या व्यक्तीने समाजाचा विरोध आणि सगळं सहन करून स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे, परंतु ते स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणी इतर व्यक्तीची पण मदत आणि त्याग तेवढाच कारणीभूत असतो। आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण बघा ना की आपल्या आजूबाजूला कोणीतरी नातेवाईक, मित्र किंवा समाजातील घटक असे आपल्या आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये वावरताना दिसतात। डॉक्टर आनंदीबाईंचे पती गोपाळराव हे असंच एक व्यक्तिमत्व होतं, जे आनंदीबाईंच्या बाजूला उभं राहून त्यांच्यासाठी एक जबरदस्त प्रेरणास्त्रोत म्हणून उभे राहिले होते। 1968 मध्ये लिहिले गेलेली ही कादंबरी, जिच्या अनेक आवृत्त्या नंतर निघाल्या। लेखकाच्या सदाशिव पेठी लेखणीने तत्कालीन सामाजिक वर्णन, ब्राह्मणी संस्कृती आणि अमेरिकेचे वर्णन आपल्या रसाळ निवेदन शैलीने इतके तंतोतंत उभे केले आहे की त्यातले सगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात। 1968 मधली ही कादंबरी जरी असली तरी पण त्याची सुरुवात होते ती 1874 या काळामध्ये। आनंदी म्हणजे माहेरची यमी। यमुना 9 वर्षांची झाली आहे आणि हा काळ आपली ही कादंबरी आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जाते। सोमन भटजी ठाण्याहून कल्याणला जाण्यासाठी निघाले आहेत। भर उन्हाळ्याचे दिवस आहेत। जोशांच्या मुलीसाठी स्थळ सांगून जायचं होतं। मुलगी 9 वर्षांची झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून तिच्यासाठी स्थळ शोधतायत, पण सगळीकडून नन्ना। अहो कसं जमणार? अष्टमस्थानी मंगळ, वर्ण सावळा, तोंडावर देवीचे व्रण आहे। 9 वर्षांची पण दिसते मात्र 11 वर्षांची। उद्या जर लग्नाआधी नहाणं आलं तर बाप रे, सगळ्या गावामध्ये नाचक्की होईल आणि गाव आपल्याला फाडून खाईल। कसेही करून या वर्षी अक्षता पडायलाच हव्यात। सोमन भटजींनी गणपतरावांना म्हणजे यमीच्या वडिलांना मुलाविषयीची चर्चा केली। मुलगा 29 वर्षाचा आहे, बीजवर आहे, पोस्टामध्ये नोकरी करतोय, घर दार शेती काहीही नाही। पण आता गणपतरावांना मुलीच्या लग्नाची घाई झाली होती, कारण इनामदारी पण नावाचीच राहिलेली होती। आणि मुख्य म्हणजे त्याच दिवशी मुलगा ठाण्याहून कल्याणला पोस्टाच्या कामासाठी येणार असल्याने बघता येणार होता। यमूच्या आईने ठेवणीतले कपडे घातले, अंगावरून शेला घेतला, आजूबाजूच्या 3-4 बायकांना घेऊन हळदी कुंकवाला जात असल्याचं भासवत ही मंडळी पोस्टामध्ये पोहोचली। दुरूनच त्यांनी गोपाळरावांना बघितलं आणि नाटकाचा भाग पूर्ण व्हावा म्हणून येताना कार्ड पाकिटं पण घेतली। आणि ही वरात जेव्हा घराकडे परतली तेव्हा मुलाला होकार देण्यासाठीच। सोमन भटजी नंतर गोपाळरावांना भेटण्यासाठी ठाण्याला गेले आणि यमूच्या स्थळाविषयी सांगितलं। त्यांनी एकच अट घातली की मुलीला लिहिता वाचता यायला हवं। त्यांच्याविषयी इतर पण तपास केला तर असं कळालं की या माणसाला वाचनाचा खूप वेळ आहे। सबंध दिवसभर बुकं वाचत असतात, चर्चमध्ये जाणं येणं आहे आणि धर्मकार्य तर घरात बिलकुलच नाही आणि ब्राह्मण लोकांशी तर मिळून मिसळून अजिबातच वागत नाही। मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला। जवळजवळ लग्न ठरण्याच्याच बेतामध्ये होतं, पण गोपाळराव पुण्याहून येणाऱ्या एका पत्रोत्तराची वाट बघत होते। त्यांनी परशुराम शास्त्री पंडितांना पुण्याला पत्र टाकून विधवा विवाह करण्याची इच्छा व्यक्त केलेली होती।
मुलगी ब्राह्मणच असावी असं नाही, कोणत्याही जातीची चालेल, अगदी सवत्स धेनू असली तरीही चालेल, परंतु लग्नानंतर तिची शिकण्याची तयारी हवी. परंतु पोस्टातील एका साध्या कारकुनाने विधवा विवाह करावा आणि तो पण त्याच्यानंतर त्याला बायकोला शिकवावं हे पुण्याच्या पंडितांना मान्य नव्हतं आणि म्हणून तो विचार तिथेच दाबला गेला. शेवटी यमूला मी लग्नानंतर शिकवेन, तिला संसार करू देणार नाही या अटीवर यमू आणि गोपाळरावांचा विवाह अनेक अडचणींनंतर पार पडला. लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठविण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मुलगी लहान होती, न्हाणं आलं नव्हतं आणि गोपाळरावांच्या घरी वडीलधारी मंडळी कोणीच नव्हती. म्हणून मग शेवटी असं ठरलं की गोपाळरावांनीच कचेरीतलं काम आटोपून कल्याणच्या घरी यायचं, म्हणजे त्यांच्या जेवणा खाण्याचा प्रश्न मिटणार होता आणि यमू पण घरीच राहणार होते. पहिले 15 दिवस धार्मिक विधी, नवीनपणा आणि नातेवाईक मंडळी घरात होती ह्याच्यामध्ये पार पडले. एक दिवस रविवारची सुट्टी होती. गोपाळराव वरच्या मजल्यावर बसलेले होते. माझघरामधून बायकांचे हास्य, दबलेले आवाज आणि गाण्याचा आवाज येत होता. ते जिन्यावरून खाली उतरले. यमू म्हणजे आत्ताची आनंदी गाणं म्हणत होती. गोपाळरावांचे बटबटीत डोळे, कपाळावरच्या 1760 आठ्या आणि क्रुद्ध चेहरा बघून ती भेदरली. थरथरत ती उभी राहिली. गोपाळराव तिच्यावर खेकसले. काय चाललंय काय? किती दिवसांपासून मी बघतोय, दिवस नाही दुपार नाही नुसतं हुंदडत बसत असतात. असं वागून कसं चालायचं? दिवस फुकट जात आहेत, वेळ फुकट जातोय. एव्हाना गणपतरावांची झोप उडाली होती. बायका आतल्या बाजूने कानोसा घेत होत्या. आनंदीची म्हातारी आजी खोकत खोकत बाहेर आली आणि म्हणाली, आजची सगळी कामं आटपली आहेत हो, धुणं पण झालंय आणि पाणी तर आता संध्याकाळी भरलं जाईल. गोपाळरावांनी त्यांच्याकडे क्रुद्ध नजरेनं बघत सांगितलं, मी त्या कामांबद्दल बोलत नाहीये. रांधा वाढा उष्टी काढा हे तिने करायलाच नको आहे. लग्नाच्या वेळीच मी हे कबूल करून घेतलं होतं. आजीबाईंनी पण चढ्या आवाजामध्ये उत्तर दिलं, अहो बुक वाचून तिला काही मामलतदार व्हायचे की मडमिनींसारखे झगे घालून फिरायचं आहे? आमचं घराणं घरंदाजाचं आहे हो, जनाची आणि मनाची दोन्ही लाजा आहेत आम्हाला. गोपाळरावांना खूप राग आला. त्यांनी सांगितलं, ह्याच्या पुढे मी हे एकही अक्षर बोलणार नाहीये. मी सांगेन तसं हिनं वागलं पाहिजे, शिकलंच पाहिजे. आणि दुसऱ्याच दिवशी गोपाळराव कचेरीतून येताना तिच्यासाठी 2 बुकं घेऊन आले. पहिलं होतं एक मराठीचं पहिलीचं पुस्तक, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आणि दुसरं पुस्तक होतं पाढ्यांचं. त्याच्यात 2पासूनचे पुढचे सगळेच पाढे होते. पावकी, आवटकी, निमकीपर्यंतचं सगळंच त्याच्यामध्ये होतं. परंतु ही पुस्तकं आनंदीच्या हातामध्ये न लागता सरळ गोठ्यामध्ये पोहोचली. आणि गणपतरावांनी बैठकीमध्ये गोपाळरावांना एका प्रकांड पंडिताने सल्ला द्यावा त्याप्रमाणे सांगितलं, अहो स्त्रीचा खरा गुण तर नीतिमत्ता आहे. उद्या ती लिहाय वाचायला शिकली तर व्यभिचार होईल. स्त्री शिक्षण म्हणजे संकट आहे हो. गोपाळराव आपल्या परीनं वादविवाद करून स्वतःचा मुद्दा त्यांना पटविण्याचा प्रयत्न करत होते. पण मनामध्ये त्यांना एक कुठेतरी खंत वाटत होती की या परंपरेच्या पलीकडे आनंदी जाऊच शकणार नाही का? ह्या चौकटीच्या बाहेर मी आणि आनंदी पोहोचूच शकणार नाही का? परंतु त्यांच्यातला क्रांतिकारी जीव त्यांना स्वस्थ बसू देईना. कोणालाही न सांगता ते ठाण्याला निघून गेले आणि तिथून त्यांनी गणपतरावांना एक चिठ्ठी पाठवून दिली आणि त्यात लिहिलं की हिंदू धर्म सोडून मी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मी एक पापी जीव आहे. अहो बायकांनी शिकावं असे नतद्रष्ट विचार माझ्या मनामध्ये येत आहेत आणि मी धर्मांतर केल्याने हिंदू धर्माचा काहीही तोटा होणार नाहीये आणि म्हणून मी बाप्तिस्मा घेतोय. ही गोळी मात्र बरोबर लागू पडली आणि कल्याणची मंडळी पळत येऊन पाया पडली आणि विनंती केली की हवं तर तुम्ही आनंदीला शिकवा, परंतु बाप्तिस्मा घेऊ नका. 2-3 महिन्यांमध्येच गर्भाधान विधी झाला. तिला न्हाणं आलं होतं आणि एका दिवशी रात्री रडत रडत तिने गोपाळरावांना विचारलं
की तुम्ही आता साहेब होणार, तुम्ही धर्मांतर करणार, म्हणजे तुम्ही मांस खाणार, मग मला सोडून देणार. गोपाळरावांच्या लक्षात आलं की हिंदू ब्राह्मण म्हणजेच हिंदू धर्म असं ती समजत होती. मांस खाणं म्हणजे धर्मांतर करणं असं तिचं समीकरण होतं आणि आपल्याला टाकून देतील असा तिच्या मनामध्ये धसका होता. आणि तीच दुखणारी नाडी पकडून गोपाळरावांनी तिला सांगितलं, तू जर माझ्या मनाप्रमाणे वागलीस, शिकलीस तर मी तुला टाकून देणार नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून शिकणं आणि शिकविणं हा नित्यक्रम होऊन गेला. गोपाळराव तिच्यासाठी पाटी आणि पेन्सिल घेऊन आले. श्री ह्या अक्षरापासून अभ्यासाची सुरुवात झाली. घरातून खूप विरोध होत होता. आनंदीनं शिकू नये म्हणून तिच्या विरुद्ध सगळ्याच प्रकारची शस्त्र वापरली जात होती. आई खूप काम करून घ्यायची, आजी खूप रागवायची. एकदा तर गोपाळराव आणि आनंदी दिवसा खोलीत बसून अभ्यास करत होते म्हणून आईनं चुलीतल्या जळत्या लाकडानं तिच्या पाठीवर आणि पोटरीवर मारलं होतं. बुकं वाचली नाही, अभ्यास केला नाही की गोपाळराव मारायचे. बुकं वाचली म्हणून आई मारायची. कात्रीत सापडल्यासारखी आनंदीची अवस्था झालेली होती. काय करावं ते तिला पण कळत नव्हतं. नुकतंच लग्न झालेलं होतं, परंतु चेहऱ्यावरची कोवळी काता संपली होती आणि ती प्रौढ वाटायला लागली होती. अशातच गणपतरावांचं, आनंदीच्या वडिलांचं निधन झालं आणि गोपाळरावांनी स्वतःची बदली आनंदीच्या शिक्षणासाठी अलिबागला करून घेतली. म्हाताऱ्या आजीनं हट्ट केला की मला पण तुमच्याबरोबर घेऊन जा, परंतु आनंदीच्या शिक्षणात अडथळा आणलेला मला चालणार नाही, तिथे सगळी कामं तुम्हाला करावी लागतील या अटीवर त्यांना होकार दिला. अलिबागला एक वेगळंच विश्व पुस्तकांचं गोपाळरावांनी आनंदीच्या पुढे उघडं केलं. संस्कृतचा अभ्यास सुरू झाला. तिची वाचनाची गती वाढली. तिची बुद्धिमत्ता खूप कुशाग्र आहे हे गोपाळरावांच्या लक्षामध्ये आलं. त्यांच्या मनाला भरती आली. प्रभू रामचंद्रांचा पाय लागला आणि शिळा असलेली अहल्या जर माणूस बनली तर आनंदी तशी नाही का होऊ शकणार. आणि त्यांनी तिच्या वेगवेगळ्या कविता तिच्याकडून ते म्हणवून घेऊ लागले आणि त्यांच्या अर्थांमधून स्वतःचे आधुनिक विचार देखील मांडू लागले. धर्म, रूढी, परंपरा, इतिहास, भूगोल वेगवेगळे विषय आनंदी सपाट्याने वाचून काढत होती. परंतु वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळे देश यांच्याविषयी पण ती गोपाळरावांना प्रश्न विचारून भांडावून सोडत असायची. गोपाळरावांच्या लक्षात आलं की आपल्या बायकोच्या ठिकाणी तीव्र बुद्धिमत्ता आहे आणि तिला फुलविण्याचा त्यांनी निर्धार केला. त्याच दरम्यान आनंदीला डोहाळे लागले. पोरवयच होतं, शरीर बोजड वाटू लागलं होतं आणि कधी कधी बुकं वाचायचा कंटाळा आला की ती विचारायची, अजून किती वाचायचं. एक दिवस गोपाळरावांनी तिला घेऊन अलिबागच्या समुद्रावर जाण्याचं ठरवलं. 14 वर्षांची, नऊवारी साडीतली, दिवस गेलेली छोटीशी आनंदी आणि तिशीतले दाढी मिशी वाढलेले, बटबटीत डोळ्यांचे काटकुळे आणि बुटके असे गोपाळराव रस्त्याने जात असताना लोकांना त्यांच्याकडे बघून ठसके लागत होते, शिंका येत होत्या, खोकला येत होता. नंतर वाळूमध्ये जाऊन बसल्यावर गोपाळरावांचा चेहरा थोडा गंभीर दिसत होता. त्यांनी आनंदीला सांगितलं, समोर जो समुद्र दिसतोय ना, तो जिथे संपलेला दिसतो आहे त्याच्याही पलीकडे तो तेवढाच विशाळ असतो. वाचन पण या समुद्रासारखंच असतं, ते कधीच संपत नाही. तू खूप शिक, खूप वाच, अशी पुस्तकं वाच की जी कोणीही वाचलेली नसतील आत्तापर्यंत. एक द्रष्टा म्हणून गोपाळराव इथे आपल्यासमोर हजर होतात. प्रॅक्टिकली समजावल्याने माणूस किती लवकर समजू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. दिवे लागणीच्या वेळी घराकडे परतणारी आनंदी ही रस्त्यावरून चालणारी एकच एक स्त्री होती. दुसऱ्या दिवशी गोपाळराव मुंबईला गेले आणि तिथून आनंदीच्या वाचनासाठी त्यांनी पुस्तकाचे गठ्ठे आणि चालायला जात असताना पायाला खडे टोचू नये म्हणून आनंदीसाठी बूट आणले.
ज्या काळी स्त्रियांना उंबरठ्याच्या घराबाहेर पाय टाकण्याची देखील प्राज्ञा नव्हती, त्यावेळी स्त्री शिक्षणासाठी झपाटलेले गोपाळराव बघून त्यांच्याबद्दलचा आपला मान अनेक पटीने उंचावतो. लोकांनी खूप टवाळी केली, परंतु त्यांनी आनंदीला एक कविता शिकवून ठेवली होती. अये रूढे वर्णू अतुल महिमा मी तव किती, नमस्तुभ्यं रूढे खचित अससी तू बलवती. आणि आनंदीला जणू काही नवी दृष्टी प्राप्त झाली. तिचा कायाकल्प झाला. तिची इच्छाशक्ती जागृत झाली. आता तिची ज्ञानाची भूक वाढू लागली होती. गोपाळरावांनी तिला सांगितलं की जन्मभर वाचायचं, जन्मभर शिकायचं, तू खूप मोठी हो, खूप विद्वान हो, खूप शहाणी हो. मला येत नाहीत, कोणत्याही पुरुषाला येत नाहीत असे विषय तू वाच, मी तुला खूप शिकवणार आहे. मराठी, संस्कृत, इंग्रजीचे पाठ गोपाळराव तिला स्वतःच देत असत. मराठी भाषेमधील शब्दांचा फक्त अर्थ जाणून न घेता त्या शब्दांचं महत्त्व काय आहे हे पण त्यांनी तिला पटवून दिलं. अभ्यास चालला होता. दिवस भरत आले होते. आजीबाईंनी बाळणपणाची सगळी तयारी करून ठेवली होती आणि एक दिवस भल्या पहाटे आनंदीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यावेळी गोपाळराव म्हणाले की मुलगी झाली असती तर तिला निदान शिकवलं तरी असतं. स्त्री शिक्षण व्हायलाच पाहिजे. 150 वर्षांपूर्वी कन्यारत्नाची अपेक्षा करणारे आणि त्यामधून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारे गोपाळराव आपल्या पुढे हजर होतात. एक दिवस मुलगा तापानं फणफणला. वैद्यांचं औषध, चाटण, काळे दोरे, धूप सगळेच प्रकार करून झाले. ख्रिश्चन डॉक्टर ब्राह्मणाच्या घरामध्ये येणं शक्य नव्हतं आणि त्याच वेळी दोघांच्याही मनामध्ये विचार आला की गावामध्ये एखादी स्त्री डॉक्टर असती तर, एखादी ब्राह्मण स्त्री डॉक्टर असती तर. पण एक दिवस जरा जास्तच झालं आणि मुलगा गेला. थोड्या दिवसांनी गोपाळरावांनी आनंदीला जवळ घेऊन समजावलं की देवाच्या मनामध्ये तू खूप शिकावं अशीच इच्छा दिसते आहे. तू खूप मोठी हो, शिक. तुझ्या ज्ञानाचा फायदा समाजाला आणि देशाला झाला पाहिजे अशी एक नवी दृष्टी गोपाळरावांनी तिला दिली. देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करून घेतो नाही. ढग तुटतात आणि पाऊस पडतो. जमिनीला भेगा पडतात आणि त्याच्यातून शेत उगवतं. बीज तुटतं आणि त्याच्यातून अंकुर उगवतो आणि अंकुर फुटल्यानंतर त्याच्यातून झाड उगवतं. म्हणून मनुष्य जेव्हा तुटतो, खचतो, तेव्हा आपण समजून घ्यायचं की परमेश्वर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेणार आहे. इंग्रजी शिकण्याची सुरुवात एका पॅरेग्राफने गोपाळरावांनी स्वतः वाचून केली. त्यात लिहिलं होतं, एनीवन who wishes to gain a knowledge of science or history cannot learn more than the rudiments of that knowledge through an Indian language. If anyone desires to know the news from day to day of his own and foreign countries, he will find it impossible if he cannot understand English language. आणि हळूहळू गणित, शास्त्र, भूगोल ह्याच बरोबर इंग्रजीमध्ये पण आनंदीची गती निर्माण होऊ लागली होती. एकदा गोपाळरावांनी मुंबईचा, हिंदुस्थानाचा आणि जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल आणून आनंदीला दाखवला. जगाच्या पाठीवर असलेले वेगवेगळे देश, त्यांच्या भाषा, उद्योगधंदे, माणसं, सगळं काय आणि कसलं काय सगळं बघून ती अगदी चकित झाली. विस्फारित डोळ्यांनी ती हे सगळं बघत होती. ती स्तिमित होऊन गेली. पण दंभी समाजाला बायकोला शिकवणारा, समुद्रावर सोबत फिरायला घेऊन जाणारा नवरा अपमानास्पद वाटत होता. कुठेतरी द्वेषाची भावना पाजरत होती. समाजाला कुठेतरी जखम होत होती. आणि आता तर रस्त्याने जाताना शाब्दिक प्रहारांबरोबर त्यांच्या अंगावर केर टाकणं देखील चालू झालं होतं. गोपाळराव खूप निराश झाले आणि आनंदीने त्यांना एक दिवस सांगितलं, आपण कशाला मनावर घ्यायचं, लोक सगळ्यांनाच हसतात. अहो गॅलिलिओला पण नव्हते का हसत. आणि गोपाळराव विस्फारित नजरेनं आपल्या बायकोकडे बघतच बसले. आनंदी तीच होती, देह तोच होता, परंतु आत्मा बदलला होता.
कायाकल्प झाला होता तिचा आणि हा चमत्कार अपूर्व होता. त्या दोघांचं सहजीवन खूप चमत्कारिक तऱ्हेनं चालू होतं. भांडी कुंडी, हाऊस मौज, कपडे लत्ते, दागदागिने, शृंगार, विनोद असं त्यांच्या संसारामध्ये काहीच नव्हतं. ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा असेच त्यांचे नाते होते. पती पत्नीपेक्षा शिकवणारा आणि शिकणारा किंवा सिद्ध साधकांचे संबंधच त्यांच्या दोघांमध्ये जास्त होते. आणि गोपाळरावांनी कोल्हापूरच्या मिशन हायस्कूलचा तपास करून तिथे स्वतःची बदली करून घेतली. अगदी लहानपणापासून स्वतंत्र विचार करण्याची शक्ती गोपाळरावांच्या मध्ये होती. आपल्या देशाची सुधारणा आधुनिक देशांमध्ये करून घ्यावयाची असेल तर स्त्री शिक्षण अत्यंत आवश्यक आहे असं त्यांना वाटत होतं. प्रत्येक सुधारणेचा आरंभ हा घरापासूनच होतो आणि कुटुंब सौख्याचे मूळ हे स्त्री शिक्षण आहे असं त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं. आणि अचानक गोपाळरावांच्या मनामध्ये एक कल्पना लखलखली. आनंदीच्या शिक्षणासाठी हिंदुस्थान सोडायला हवा. मिस मायसी आणि मिस्टर गुहींच्या मदतीने त्यांनी अमेरिकेला मिस्टर वाइल्डर या मिशनरीला पत्र पाठवलं आणि आनंदीच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तुम्ही धर्मांतर केले तरच तुम्हाला अमेरिकेमध्ये प्रवेश देऊ असं त्यानं उत्तर पाठवलं. गोपाळरावांनी आता गिरगावला स्वतःची बदली करून घेतली. प्रार्थना समाज जवळील मिशनरी स्कूलमध्ये आनंदी जाऊ लागली. इंग्रजी बोलण्याचा पण तिला आता सराव चांगला झाला होता. परंतु इथल्या कुत्सित, टवाळखोर आणि जुनाट लोकांच्या विचारांच्या मतांपासून आपण दूर गेल्याशिवाय आनंदीचं पुढचं शिक्षण होऊ शकणार नाही असं गोपाळरावांना वाटू लागलं होतं. या गोष्टी आता वाचताना किंवा तुम्हाला सर्वांना ऐकताना खूप सोप्या वाटत आहेत. परंतु फक्त विचार करा की 1880चा काळ, ज्यावेळी साधी दळणवळणाची साधनं देखील योग्य पद्धतीनं नव्हती आजच्यासारखी गुगल आणि इतर ट्विटर किंवा फेसबुक की विकिपीडियासारखी साधनं ही 4 बोटांच्या आधाराने काही क्षणांमध्ये जगातली कोणतीही माहिती तुम्ही गोळा करू शकतात. अशा काळामध्ये फक्त स्वतःच्या बायकोच्या शिक्षणासाठी गोपाळरावांनी कल्याणहून अलिबाग, अलिबागहून कोल्हापूर, कोल्हापूरहून गिरगाव, गिरगावहून भुज, तिथून कलकत्ता अशी स्वतःची बदली करून घेतली होती. भुजला ते स्थायी झाले आणि एक दिवस चमत्कार व्हावा तसं त्यांच्या नावावर मिसेस कार्पेंटर या अमेरिकन स्त्रीचं पत्र आलं. ती एक मजेशीर गोष्टच होती. मिसेस कार्पेंटर एकदा अमेरिकेमध्ये स्वतःच्या डेंटिस्टला दाखवण्यासाठी गेल्या होत्या. वेळ होता आणि म्हणून त्या वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. तिथे एक वर्तमानपत्र पडलं होतं ज्याच्यामध्ये गोपाळरावांनी मिस्टर वाइल्डरला लिहिलेलं पत्र आणि त्याचं आलेलं उत्तर असं दोन्हीही एका बातमीच्या स्वरूपामध्ये छापलं गेलेलं होतं. त्यांनी मिसेस कार्पेंटरनी ही बातमी वाचली आणि नंतर त्या विसरून पण गेल्या. थोड्या दिवसानंतर त्यांची लहानशी मुलगी एक दिवस झोपेतनं उठली आणि म्हणाली की आई, तू हिंदुस्थानामध्ये कोणाला तरी पत्र लिहिते असं स्वप्न मला पडलं आणि म्हणून आनंदीला मदत करण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. नंतर आनंदीचा आणि त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. एकमेकांची संस्कृती, परंपरा, रूढी, रीती, रिवाज असं सगळं त्या एकमेकींना कळवत होत्या. आनंदीची पत्रातील ठाम मते बघून गोपाळरावांना आश्चर्य वाटत होतं. मुंग्यांच्या वारुळाचा आता मेरू पर्वत झालेला होता. आणि त्याच वेळी त्यांनी पुन्हा स्वतःची बदली कलकत्त्याला करून घेतली आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली की आनंदीला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवावं, तिला डॉक्टर बनवावं. परंतु तिथे त्यांच्या स्वतःच्या नोकरीचं काही होणं शक्य नव्हतं. शेवटी एक दिवस त्यांनी आनंदीच्या डोळ्यात बघत तिला सांगितलं, आनंदी, पुढील शिक्षणासाठी तू एकटीच पुढे अमेरिकेला जा. मी मागाहून येतो. तू एका स्त्रीचं सामर्थ्य काय असू शकतं ते देशाला आणि जगाला दाखवून दे. आणि क्षणाचाही विलंब न करता आनंदीने त्यांना होकार दिला. तिच्या धैर्याचं आणि आत्मविश्वासाचं गोपाळरावांना खूप कौतुक आणि आश्चर्य वाटलं.
फिलाडेल्फिया राज्यामधील पेनिसिल्व्हेनिया इथे वुमेन्स कॉलेजमध्ये डॉक्टर पदवी मिळवण्यासाठी मॅट्रिकचीच परीक्षा पास करणं शक्य होतं. 9 फेब्रुवारी 1883ला बोटीनं कलकत्त्याहून न्यूयॉर्कला जाण्याचं नक्की पण करण्यात आलं. प्रथम लोकांनी चेष्टेवारीच नेलं. कल्याण, पुणे आणि मुंबईमध्ये तर आणि महाराष्ट्रामध्ये ह्या बातमीने धक्का बसला. अगदी हिंदू धर्म बुडाल्याबद्दल लोकांनी डांगोरा पिटला. सगळी मर्यादा सोडून स्वतःच्या 18 वर्षांच्या बायकोला हा माणूस डॉक्टर बनवण्यासाठी अमेरिकेला पाठवतोय, अहो हा तर चांडाळ आहे, अशी मतं व्यक्त केली गेली. इतकी ही अगदी भयानक बातमी त्यावेळेच्या काळासाठी होती. कलकत्त्याला तर खूपच खळबळ माजली. परंतु एके दिवशी लोकांनी त्यांना एका शाळेमध्ये निरोप समारंभ देण्याचं नक्की केलं. गोपाळरावांचं मत होतं की या समारंभाला जाऊच नये, परंतु आनंदीनं सांगितलं की आपण जायलाच हवं आणि मी तिथे भाषण पण करेन. आता हा जो प्रसंग आहे तो मूळ पुस्तकातून मी आपल्याला वाचून दाखवते, जेणेकरून लेखकाच्या मूळ लेखणीचा परिचय पण आपल्याला होईल. त्यात वर्णन असं आहे की 300-400 बंगाली स्त्री पुरुष जमले होते. ब्राह्मणाची बाई उभी राहून इंग्रजीत बोलणार हेच आकर्षण होतं. अमेरिकेला जाणं एक वेळ शक्य होतं, पण सभेत उभं राहून बोलायचं आणि ते पण इंग्रजी भाषण बाईनं करायचं. आनंदी खाली मान घालून नववधूप्रमाणे बसली होती. समारंभाला सुरुवात झाली. 4 वाक्यानंतर भाषणाचा ओघ अस्खलितपणे सुरू झाला. वल्ह्यानं पाणी कापावं त्याप्रमाणे सफाईदार इंग्रजीत आशय सांगितला जात होता. आनंदी बोलत होती. सभ्य स्त्रिया आणि पुरुष हो, भाषण करण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रयत्न आहे. भाषा परकी आहे. त्या भाषेत मजकडून मोठमोठ्या व प्रसंग विशेषी व्याकरणाच्या देखील चुका होण्याचा संभव आहे. हिंदुस्थानात वैद्यक शास्त्रज्ञ स्त्रियांची अत्यंत जरुरी आहे. सभ्य स्त्रिया मग त्या एतद्देशीय असोत किंवा परकीय असोत, आजारी पडल्यावर पुरुष वैद्यांकडून स्वतःचे शरीर तपासून घेण्यास तयार नसतात, म्हणून मी अमेरिकेस जात आहे असं तिनं सांगितलं. भाषणाचा ओघ अविरतपणे चालू होता. अमेरिकेत आपण का जात आहोत आणि तिथे गेल्यावरही आपण आदर्श हिंदू गृहिणीप्रमाणेच वर्तन कसे ठेवू, आहार विहारात आणि पोशाखात संयम कसा पाळू, हे निरनिराळे दाखले देऊन तिने स्पष्ट केले. गोपाळराव ऐकतच राहिले. ते ज्ञान, भाषेतील सफाई, मार्मिकपणा, सभाधीटपणा सगळेच त्यांना अपरिचित होते. टेबलावर डावा हात टेकून आणि अंगावरची लालसर रेशमी शाल उजव्या हाताने सावरत धीटपणाने मस्तक उन्नत ठेवून ती बोलत होती. क्षणभर त्यांना भास झाला की ही आनंदी नाही, ही दुसरीच कोणीतरी रणरागिणी आहे. हे अंबेचं स्वरूप आहे. आनंदी अशी कशी असेल? घरात मुळू रडणारी, सारखी धास्तावलेली, ब्रह्मसंबंधाने धरलेल्या झाडाप्रमाणे केविलवर्णी दिसणारी आनंदी त्यांना माहीत होती आजचे हे स्वरूप वेगळेच होते. आनंदी पुढे सांगत होती, माझ्या स्त्री वर्गात आजपर्यंत कोणी परदेशी गेलं नाही, म्हणून मी जाऊ नये असं मी जेव्हा ऐकते तेव्हा मला विस्मय होतो. सर्वांनीच जर असं म्हटलं तर पुढं तरी कोण होणार? आमच्या पूर्वजांनी असले विचार मनात आणले असते तर त्यांची कीर्ती अजरामर झालीच नसती. कोणत्याही कामात संकट आलं म्हणून ते सोडणं अगदी अन्याय आहे. आपण यज्ञ करावा, चिंता नाही अपयश आलं म्हणून. संकट आली तरी धैर्य न सोडणं हे आपलं कर्तव्य आहे. सहनशीलता हे आपलं ब्रीद आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. गोपाळरावांनी बघितलं, आनंदी व्याख्यान संपवून खाली बसली होती. ती पुन्हा नतमस्तक आणि शालीन कुलवधू झाली होती. विजेचा चमचमाट संपला होता. देवघरातल्या समईसारखी ती दिसत होती. सागराच्या रौद्रतेच्या जागी सरोवराची रमणीयता निर्माण झाली होती. हॉलमधले लोक अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठाकडे आली. ती कोणाशीही बोलली नाही. खाली मान घालून गोपाळरावांच्या मागे ती उभी राहिली.
आनंदी खूप उंचावर उभी आहे असं गोपाळरावांना वाटलं. परवा तर अलिबागेला तिला पहिलं इंग्रजीचं पुस्तक आणून दिलं होतं, पण आज तिची नाव समुद्रामध्ये खूप दूरवर गेली आहे आणि आपण मात्र किनाऱ्यावरच उभे आहोत असं गोपाळरावांना वाटलं. आणि त्यांच्यातल्या भारतीय पुरुषाच्या मनाला कुठेतरी तडा गेला. अमेरिकेला जाण्याचा दिवस उगवला. लहानपणापासून स्त्री शिक्षणाचं भूत गोपाळरावांच्या उरावर बसलं होतं. त्याची ही शेवटची परिणती होती. एक 17 वर्षांची हिंदू मुलगी काळोखातून पाताळाकडे जायला निघाली होती. मिसेस जॉन्सनच्या मदतीची आणि सोबतीची बोटीवर अपेक्षा होती, परंतु ही काळी माणसं आज शिकली तर 50 वर्षानंतर आपल्याच छाताड्यावर बसतील आणि म्हणून ह्या विचाराने त्यांनी दगा दिला आणि शेवटी ज्ञानसागरामध्ये पोहण्यासाठी एकटीच आनंदी बोटीवर चढली. बोटीवर भरपूर पैसे भरून देखील आणि चांगले असे पैसे मोजून देखील एकदम नीच प्रकारची वागणूक आणि निकृष्ट प्रकारचं खाणं तिला मिळत होतं, कारण ती काळी होती. आनंदीला बुडत्याला काडीचा आधार ह्या म्हणीप्रमाणे बोटीतल्या लायब्ररीने मदत केली आणि सामर्थ्य दिलं आणि एकदाची बोट न्यूयॉर्कच्या बंदराला लागली. कार्पेंटर मावशी भाची आनंदीला घेण्यासाठी बंदरावर आली होती आणि पहिल्याच भेटीमध्ये दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. जणू काही ऋणानुबंधाचे धागे जुळले गेले होते. अमेरिकेमधला आनंदीचा हा पहिलाच दिवस होता, परंतु तिला वाचून ह्या देशाबद्दलची बरीचशी माहिती होती. मिस्टर कार्पेंटरच्या शेख्यांना उत्तर म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि तिने हिंदू संस्कृती दाखवली. मांसाहाराला तर ती शिवणार देखील नव्हती. कार्पेंटर कुटुंब जे आठवड्यातून एकदा आंघोळ करायचं, त्यांना हिच्या रोजच्या आंघोळीची, लाल कुंकवाची, मोठ्या आंबाड्याची, नऊवारी साडीची सगळीच खूप आश्चर्य वाटत होती. परंतु एक पोशाख सोडला तर तिचं कुठेही अडत नव्हतं. निरीक्षणानं तिनं सगळंच आत्मसात केलेलं होतं. कश आणि एकलव्यासारखी ज्ञानप्राप्ती ती करून घेत होती. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पत्रव्यवहार चालू झालेला होता. दर आठवड्याला ती गोपाळरावांना पत्र लिहून खुशाली पण कळवत असायची. कधी कधी प्रेमानं भरलेली त्यांची पत्रे यायची, तर कधी कधी अगदी अग्नीचा वर्षाव करणारी पत्र असायची. तू बाटशील अशी भीती ते व्यक्त करायचे. शंकरानं विष पचवलं त्याप्रमाणे नवऱ्याचा पत्रामधील विखार ती पचवत होती. परंतु बऱ्याच वेळा तिच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण व्हायचं. परंतु आता तिची दृष्टी विकसित झाली होती आणि मोठी क्षितिज तिला दिसत होती. एकदा तर तिने गोपाळरावांना अमेरिकेमध्ये येऊन तुम्ही उद्योगधंदा देखील सुरू करू शकाल असं सूचन केलेलं होतं. फिलाडेल्फियाला तिनं मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि ही बातमी 24 जून 1884ला मुंबईच्या टाइम्समध्ये छापून देखील आलेली होती. थोड्याच दिवसात मेडिकलच्या शिक्षणासाठी फिलाडेल्फियाला जाण्याचं झालं. तिथे डीन म्हणून मिसेस बॉडलेबाई होत्या. वयानं लहान असलेली, पैशानं दरिद्री, लग्न झालेली, भारतातून फक्त शिक्षणाची जिद्द घेऊन आलेली आनंदी आणि तिच्याबद्दल त्यांना खूपच एक अभिमान वाटत होता. आनंदीच्या मेडिकलच्या 3 वर्षाच्या शिक्षणासाठी तिला $600 स्कॉलरशिप देखील मिळालेली होती. आणि फिलाडेल्फियाला जेव्हा कॉलेज सुरू व्हायचं तेव्हा आजूबाजूलाच तिने एक भाड्यानं खोली पण घेतली. परंतु तिच्यातली फायर प्लेस होती ती योग्य नव्हती. त्यामुळे घरामध्ये सबंध असा धूर निर्माण व्हायचा आणि हाडं वाजवणाऱ्या थंडीमध्ये तिला तसंच राहावं लागत होतं. आजूबाजूला तिनं दुसरी खोली भाड्याने मिळेल का म्हणून बराचसा तपास केला. परंतु भारतीय लोक म्हणजे जुनाट विचारांचे, जादूटोणा करणारे, खिशामध्ये साप नाग बाळगणारे अशा सबबी सांगून तिला नकार देण्यात यायचा. लँडलेडी देखील भरपूर पैसे देऊन अक्षरशः निकृष्ट प्रकारचं खाणं तिला रोज वाढत होती. उकडलेले बटाटे, भात, सूप आणि ब्रेडचे तुकडे असंच काहीतरी असायचं. फक्त एकच बदल आनंदीने स्वतःमध्ये केला होता आणि तो म्हणजे
थंडीपासून रक्षण करण्यासाठी नऊवारीच्या ऐवजी ती गुजराती पद्धतीने साडी नेसायला तिने सुरुवात केलेली होती. खूप दुःखी अंतःकरणाने कार्पेंटर मावशी आनंदीला इथे सोडून रोसेलला परतल्या. परंतु आबी नावाची एक छानशी मैत्रीण आनंदीला कॉलेजमध्ये मिळाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिले 2 वर्ष तिनं पहिला नंबर मिळवला. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी पण जेव्हा परीक्षा जवळ आली, परंतु विषम हवामान, योग्य आहार नाही, पुरता पोशाख नाही, थंडीचे दिवस आणि ती आता आजारी पडायला लागली होती. खोकला आणि तापानं जणू काही तिच्या शरीराशी मैत्री करून घेतलेली होती. शेवटी अखेरच्या परीक्षेचा दिवस उगवला. सगळेच पेपर्स चांगले गेले. पास होण्याची खात्री होती. तिने MDच्या प्रबंधासाठी जो विषय निवडला होता तो होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. एवढ्यात गोपाळरावांचं पत्र आलं की चीन, रंगून आणि जपान मार्गे मी अमेरिकेला पोहोचतो आहे. सुट्टी असल्याने आनंदी पण कार्पेंटर मावशीकडे रोसेलला पोहोचली होती. गोपाळरावांचा स्वभाव माहीत असल्याने आणि गेली 3 वर्ष ती अमेरिकेमध्ये राहत असल्याने तिने पुढील एक प्रिकॉशन म्हणून तिला गोपाळरावांना एक पत्र लिहिलं. त्यात पहिला मुद्दा तिने असा लिहिला होता की हिंदू धर्माची तुम्ही काही पण इथे कौतुक करा, त्याबद्दल काहीच वावगं नाही आहे, पण ख्रिस्ती धर्माला शिव्या देऊ नका, नाही तर रिपोर्टर्स तुमच्या मागे लागतील. कारण तिथल्या समाज व्यवस्थेबद्दल, राजकीय परिस्थितीबद्दल वाचून तिला माहिती झालेली होती आणि गोपाळरावांचा स्वभाव पण तिला माहिती होता. दुसरा मुद्दा तिने असा लिहिलेला होता की अमेरिकेत तुम्ही आला आहात आणि गेल्या 2-3 वर्षांनंतर आपण भेटणार आहोत, तर पहिल्या भेटीमध्ये मी कसं वागावं याचं आज्ञापत्र आपण मला पाठवावं. पूर्व आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या कात्रीत सापडलेल्या आनंदीची ही मनोवेदना होती आणि म्हणून तिने हा दुसरा मुद्दा लिहिलेला होता. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये तिने लिहिलेलं होतं की माझी तब्येत आता फारशी चांगली राहत नाहीये, तरी तुम्ही लवकरात लवकर रोसेलला यावं. एवढ्या सूचना दिल्यानंतर देखील गोपाळरावांनी भाषणामधून तारे तोडलेच आणि त्यांनी तर आनंदीबद्दल पण खराब उद्गार काढले आणि सांगितलं की बेईमानपणाचा तिच्यावर आरोप पण लावला. शेवटी आनंदीला त्यांना पत्रामध्ये लिहावं लागलं की इथल्या एका धर्मोपदेशकाने आनंदीबद्दल असे उद्गार काढले आहे की आनंदीबाई जोशी ज्या दिवशी अमेरिकेच्या धर्तीवर उतरली त्या क्षणापासून ह्या घटकेपर्यंत तिच्यामध्ये अणुमात्र देखील बदल झालेला नाहीये आणि ती जर तशीच अमेरिकेहून परतली तर आपल्यासाठी ती लाजिरवाणी गोष्ट आहे. दिवस चालले होते. रिझल्टची वाट पाहणं चाललं होतं आणि एक दिवस कार्पेंटर फॅमिली धावत धावत आनंदीच्या खोलीमध्ये येऊन तिचं अभिनंदन करू लागले की आनंदी, तू पहिल्या वर्गामध्ये पास झाली आहेस. डॉक्टर आनंदी जोशी MD, भारतातीलच नव्हे तर एशियामधील पहिली महिला डॉक्टर. राणी व्हिक्टोरियानं देखील पत्र पाठवून तिचं अभिनंदन केलं. आनंदीनं पोस्टात जाऊन पहिल्यांदा गोपाळरावांना तार केली आणि रोसेलला येण्याविषयी सांगितलं. एक दिवस कोणतीही पहिली त्यांना कल्पना न देता गोपाळराव अचानक रोसेलला आले. गेल्या 2-3 वर्षांमध्ये त्यांचे देखील शारीरिक हाल झाले होते. पुढचे 2-3 दात पडले होते, दाढी वाढलेली होती आणि भगवे वस्त्र ते आता धारण करत होते. वृद्धावस्था पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. एक चमत्कारिक असे सगळ्या प्रकारचे गुण एका माणसामध्ये कसे एकत्रित होऊ शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळराव होते. कार्पेंटर फॅमिलीवर भारतीय संस्कृतीची छाप पाडण्यामध्ये आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यामध्ये त्यांचा दिवस पसार होत होता. आनंदीच्या इच्छेप्रमाणे त्यांना पण वाटत होतं की पंडिता रमाबाईंनी पदवीदान समारंभासाठी हजर राहावं, परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे म्हणून गोपाळरावांच्या मनामध्ये रोष होता. आनंदीला मात्र पंडिता रमाबाईंबद्दल पहिल्यापासूनच मनात आदर होता. दक्षिणेकडे जन्मलेली, हिंदुस्थानाचा प्रवास केला, विद्वानांच्या सभा जिंकल्या, कलकत्त्याला गेली, अस्पृश्याशी लग्न केलं, विधवा झाल्यानंतर त्या इंग्लंडला गेल्या, सगळंच काही विलक्षण होतं. 11 मार्चला पदवीदान समारंभाचा दिवस नक्की करण्यात आला होता.
कार्पेंटर मावशी, गोपाळराव, पंडिता रमाबाई, त्यांची मुलगी मनोरमा सगळेच जण पेनिसिल्व्हेनियाला पोहोचले होते. आनंदी रमाबाईंना स्वतःच्या लँडलेडीकडे खास जेवणासाठी घेऊन गेली. तिची वाढण्याची पद्धत आणि विचित्र वागणूक बघून रमाबाईंनी आनंदीला सांगितलं की तू खरी हिंदुस्थानी घराण्यातली एक सासूरवाशीण आहेस. हिच्या असल्या विक्षिप्त वागण्यामुळे तुझं सोन्यासारखं शरीर आज तू नासवून टाकलं आहेस. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य देखील होतं. समारंभासाठी शेकडो लोक जमा झाले होते. नऊवारी साडी, शुभ्र व्रता, मोहनमाळ, गोठ, पाटल्या, नथ सगळंच घातलेली आनंदी सरस्वतीच्या तेजाने उठून दिसत होती. प्रमुख पाहुण्यांनी पदवीचा करंडक जेव्हा तिला देऊन अभिनंदन केलं तेव्हा हजर असलेल्या सर्व लोकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटामध्ये तिचं स्वागत आणि अभिनंदन केलं. हिंदुस्थानातल्या वर्तमानपत्रांनी, नातेवाईकांनी, पुढाऱ्यांनी अभिनंदनाच्या पत्रांचा वर्षाव केला. आनंदीला सारखं वाटायचं की आपण इतकं शिकलो, अमेरिकेला आलो तर त्याचा फायदा आपल्या देशबांधवांना झाला पाहिजे. परंतु त्यापूर्वी इथल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण अनुभव घ्यावा जेणेकरून त्याची मदत आपल्याला भारतामध्ये गेल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी होईल. परंतु आता तिची तब्येत बिघडत चालली होती. खोकला सोडायचं नाव घेत नव्हता. ताप तर अगदी ठाण मांडून बसलेला होता. कार्पेंटर मावशीला ह्या मुलीची आता काळजी वाटू लागली होती. ही मुलगी आता कोमेजच चालली आहे की काय असं त्यांना वाटू लागलं होतं. कारण स्वतःच्या मुलीपेक्षा देखील त्यांनी आनंदीवर जास्त प्रेम केलेलं होतं. तिचं रूप, तिचं प्रेम, तिची जिद्द सगळंच त्यांना खूप प्रेमाने जवळचं वाटत होतं. काय करावं हे नक्की होत नव्हतं. आणि त्याच वेळी कोल्हापूरच्या छत्रपतींचा एक लिफाफा आला आणि कोल्हापूरच्या मिशनरी हॉस्पिटलचा स्त्री कक्षाचा चार्ज आपण घ्यावा असं त्यांनी सांगितलं. डीन मिसेस बॉडलेबाई यांना आनंदीच्या रोगाचा गंभीरपणा लक्षात आला होता. त्यांनी गोपाळरावांना बाजूला घेऊन त्याच्या गंभीरपणाची थोडीशी कल्पना पण दिली आणि सांगितलं की आता रोगानं स्वरूप धारण केलेलं आहे. फक्त आनंदाची बातमी एवढीच आहे की तो अजून फुफ्फुसापर्यंत पोहोचलेला नाही आहे. कदाचित देशातल्या हवेने तिला बरं वाटेल तरी तुम्ही आता हिंदुस्थानाकडे परतावं. गोपाळरावांना खूप वाईट वाटलं. ते निराश पण झाले. परंतु आनंदीची समजूत काढण्यासाठी त्यांनी सांगितलं की पुण्याच्या मेहेंदळे वैद्यांच्या औषधानं फरक पडेल आणि म्हणून आपण आता भारताकडे परतूया. न्यूयॉर्कहून इंग्लंड मार्गे हिंदुस्थानाकडे परत जाण्याचं ठरलं. बंदरावर कार्पेंटर मावशींनी भाची आनंदीला कडकडून मिठी मारली आणि त्या खूप रडल्या. तसं बघितलं तर रक्ताचं कोणतंच नातं नव्हतं. फक्त ऋणानुबंधांनी जोडलेले हे धागे होते. आज कार्पेंटर मावशी अमेरिकेमध्ये नसत्या, त्यांनी आनंदीला बोलवलं नसतं तर कदाचित पहिली भारतीय महिला डॉक्टर म्हणून आज आपल्याला आनंदीबाई जोशी दिसू शकल्या नसत्या. आनंदीने मनावर खूप संयम ठेवला. परंतु जशी बोट सुटली तसं तिने पण स्वतः मनमोकळेपणानं रडून घेतलं. लिव्हरपूलहून बोट बदलायची होती. परंतु कॅप्टननं सांगितलं की काळ्या लोकांसाठी ही बोट नाही आहे आणि सामानासह त्यांना धक्क्यावर फेकून दिलं. महात्मा गांधीच्या आफ्रिकेतल्या ट्रेन प्रवासाची इथे आपल्याला आठवण येते. गोपाळरावांनी खटपट करून दुसऱ्या बोटीची तिकीटं काढली आणि दुसऱ्या दिवशी ते बोटीवर चढले. परंतु तिथे पण अशीच परिस्थिती होती. भरपूर पैसे देऊन देखील निकृष्ट प्रकारचं खाणं आणि नीच वागणूक त्यांच्या वाट्याला येत होती. शेवटी बोट मुंबईच्या बंदराला लागली. आनंदीला अश्रू आवरत नव्हते. वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहून तिचं अभिनंदन आणि स्वागत केलेलं होतं. नातेवाईकांची घरामध्ये गर्दी झाली होती. परंतु जवळचे सगळेच पैसे संपले होते. मेहेंदळे वैद्यांनी परदेशात जाऊन पदवी घेऊन आलेली एक स्त्री म्हणून तिच्यावर उपचार करून मी स्वतःला बाटवून घेणार नाही असं सांगितलं. डॉक्टरांनी हा क्षय रोग असल्याचं सांगितलं तर वैद्य सांगत होते की तो साधारण एक प्रकारचा खोकला आहे म्हणून. काय करावं ते नक्की होत नव्हतं.
गव्हर्नरच्या पत्नी लेडी रे आणि लोकमान्य टिळक यांनी परिस्थिती जाणून प्रत्येकी 100 रुपये तिला मदतीसाठी पाठवले, पण स्वाभिमानी आनंदीचं मन कुठेतरी दुखावलं गेलं. इतकी मेहनत केली, हाडाची काढं केली, पण शेवटी काय मिळालं तर सदावर्त जेवणाची वेळ आली. गोपाळरावांचा मूळ व्रात्य, एककल्ली, निष्ठूर असा सगळा स्वभाव पुन्हा वर येऊ लागला होता. एके दिवशी सकाळी कुमारिका आणि वृद्ध नवरा यांच्या लग्नाला विरोध दर्शविण्यासाठी त्यांनी गाढव गाढवीचं लग्न लावलं. एके दिवशी भल्या पहाटे चर्चमध्ये जाऊन त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, बाप्तिस्मा घेतला आणि संध्याकाळी येऊन शुचिरभूत ब्राह्मणासारखी संध्या पण केली. आनंदीची तब्येत दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. कोणत्याही औषधांचा तिच्यावर परिणाम होत नव्हता आणि अखेरीस 26 फेब्रुवारी 1887ला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनाची ज्योत मावळली. कार्पेंटर फॅमिलीनं स्वतःच्या कुटुंबाच्या स्मशानामध्ये तिचं एक थडगं बांधलं आणि त्याच्यावर लिहिलं, डॉक्टर आनंदी जोशी एमडी, भारतातून आलेली एक ब्राह्मण कन्या जी इथे येऊन भारतातली पहिली महिला डॉक्टर बनली आणि तिचं स्मारक बनवलं. केवळ 21 वर्षांच्या जीवन यात्रेमध्ये आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्रियांच्या पुढे एक प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. प्रेम, त्याग, संयम, इमानदारी, सत्य, धाडस, सहनशीलता, स्वतःचे ध्येय प्राप्त करण्यासाठीचे अतोनात प्रयत्न या गुणांच्या आणि मूल्यांच्या आधारावर सामाजिक विरोध आणि क्रोध यांची पर्वा न करता उज्ज्वल भविष्याकडे त्यांनी टाकलेल्या क्रांतिकारी पावलांकडे बघून लाखो सलाम करावेसे वाटतात. कारुण्यानं ओथंबलेलं त्यांचं चरित्र वाचताना आपलं हृदय हेलावून जातं. दुर्दैवानं आनंदीबाईंच्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा जनतेला झाला नाही. मात्र चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या त्या काळच्या स्त्रियांना आनंदीबाईंनी एक नवीन आदर्श आणि मानदंड घालून दिला. लखनौमधील एक NGO आनंदीबाईंच्या मेडिसिन क्षेत्रातील योगदानाला मान म्हणून दरवर्षी त्यांच्या नावानं आनंदीबाई जोशी अवॉर्ड देते. महाराष्ट्र सरकार पण महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांना फेलोशिप देते. शुक्र ग्रहावरील विवराला त्यांच्या नावानं जोशी असं नाव देण्यात आलेलं आहे. एकीकडे सावित्रीबाई आणि ज्योतिबा स्त्री शिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी गोपाळ हे जोडपे मात्र स्वतःच्या ध्येयप्राप्तीसाठी झटत होते. काळाच्या चौकटीत न बसता ते फार पुढे निघून गेले होते. धैर्य आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. समाजात वावरत असताना, काम करताना अडथळे येणारच, परंतु त्यावर मात करून ध्येय प्राप्त करणं यातच जीवनाची खरी सार्थकता आहे हे आनंदीबाईंनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिलं. आनंदी गोपाळ या जोडीला शतशः नमन असतो. माधवीला एक विचारायचं आहे की मागच्या जन्मी फिल्म डायरेक्टर होती का? कारण प्रत्येक वेळेस ती आपल्यासमोर अगदी दृश्य उभे करते आणि बोलणं जिथे आनंद आहे, दुःख आहे, पुष्कळ लोकांना डोळे पुसताना मी पाहिले, तर तो भाव खूप छान निर्माण केला आणि आमच्या विनंतीला मान देऊन नवसारीहून खास आली आणि प्रत्येक वर्षी कमीत कमी एकदा तरी येत जा असं तिला विनंती. आज कॉफीच्या जागी ताक आहे छान आणि व्यवस्था चित्रा देशपांडेकडे, तर तिला मदतीला कोणी एक दोघं हवेत. पुढच्या वेळेस कार्यक्रम थोडा शेड्यूल बदलला आहे. डॉक्टर अक्षय कुमार काळे नागपूरहून येतात ते आणि त्यांचा मिर्झा गालिब यांच्या शेर शायरीवर खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे
गालिबचे उर्दू काव्य विश्व 2014 साली प्रसिद्ध झाले, तर ते 21 मेला इथे येणार आहेत बडोद्याला काही कामासाठी. तर आपण त्याचा लाभ घेतो. तर 1 मेचा कार्यक्रम यावेळेस 21 मेला होईल, ठरल्या वेळेप्रमाणे 5:30 वाजता. सर्वांना डिटेल आमंत्रण मिळेल. ज्यांना मेल नसेल मिळत, थोडासा बदल झाला आहे. दीप्ती सावंत जी मेल पाठवत होती ती सध्या बडोद्यात नाही आहे आणि जिथे नोकरीला आहे तिथून पाठवणं शक्य नाही, ते काही कारण आहे. तर ज्यांना मेल नसेल मिळत त्यांनी जायच्या आधी मला मेल ॲड्रेस द्यावा.